नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आता तयारीला वेग आलेला आहे। कशा पद्धतीने तयारी आहे, साधारण किती लाख भाविक येत असतात आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कशी तयारी केलेली आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत शिवराज नावकडी साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे, भाविकांची कशी व्यवस्था होणार आहे? शारदीय नवरात्रोत्सव 2025 हा देवी अंबाबाईच्या कृपेनं यावेळी 11 दिवस आपल्याला साजरा करायला मिळतोय आणि त्यामुळे भाविकांची संख्या ही तेवढ्या पद्धतीनं राहणार आहे। सरासरी 25 ते 30 लाख भाविकांच्या संख्येचे गृहीत धरून आपण ही सर्व तयारी करत आहोत। पावसाची शक्यता गृहीत धरून आपण पूर्ण मंडप दर्शन रांग कशी कव्हर राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी नियोजन केलेलं आहे। भाविकांच्या आरोग्याच्या असतील किंवा पाण्याच्या असतील त्या ज्या गरजा व्यवस्थित आपल्याला करता याव्यात यासाठी आपण नियोजन केलेलं आहे। मंदिराच्या आवारात विकास कामं सुरू असल्यामुळं त्याचा भाविकांना त्रास होऊ नये या दृष्टीनं आपण ते सर्व नियोजन करून ह्या 10 दिवसात ते काम पूर्ण थांबलेलं असणार आहे। परंतु त्याच्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण होऊन मंदिरावर भाविकांच्या याच्यासाठी खुला राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटीचं काम सध्या सुरू आहे आणि इतर म्हणजे गाभाऱ्या स्वच्छता, दागिन्यांची स्वच्छता हे पारंपरिक पद्धतीने एकादशी दिवशी होईल। सध्या दानपेट्या ज्या आहेत या खुल्या करण्यात आलेल्या आहेत, त्याचं काम कसं? आपण सालाबादप्रमाणे जेव्हा मंदिर स्वच्छता असते त्या पाणी जाऊन तिथं पेट्यांना हे होऊ शकतं आहे म्हणून आपण दानपेट्या ह्या नवरात्रीपूर्वीच आपण काढत असतो। या स्वच्छतेपूर्वी म्हणून सोमवारपासून गेले 3 दिवस ते काम सुरू होतं, आजपर्यंत हे काम सुरू आहे आणि सर्व दानपेट्यांची मोजदात होऊन पुन्हा त्या पेट्या मंदिरात त्या ठिकाणी लावण्याचं व्यवस्था सुरू आहे। खरं तर या 9 दिवसामध्ये, आता तर 11 दिवसांचा हा महोत्सव आहे, देशभरातून खरं तर भाविक येत असतात, काय आव्हान कराल भाविकांना? मुख्य आव्हान असं असेल की भाविकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा। आपण मंदिरात प्लॅस्टिकसाठी आपण निर्बंध घालत आहोत, त्यामुळे भाविकांनी प्लॅस्टिकचा वस्तू मंदिरापर्यंत आणू नयेत। बॅग किंवा इतर साहित्य असतं हे मंदिराच्या बाहेरच ठेवण्याविषयी त्यांनी दक्षता घ्यावी, कारण तेवढे बॅग लॉकर्स आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण भाविकांची संख्या प्रचंड असते, दिवसाची 2 लाखापेक्षा जास्त असते, कधी कधी 5 लाखाच्या वर पण जाते। तर या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या संख्येसाठी आपण स्वयंनियंत्रणानं जर केलं भाविकांनी सहकार्य तर हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल। आपण सुरक्षेसाठी पण चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत। आपले मंदिरातले 96 कॅमेरे आणि त्याचबरोबर आपण उत्सव काळामध्ये 20 कॅमेऱ्यांचे आणि त्यात भर घालतो आणि त्याचबरोबर ह्यावेळी AIचा माध्यमाचा वापरसुद्धा आपण करत आहोत, म्हणजे भाविकांना सुरक्षा राहावी म्हणून आपण AIच्या माध्यमातून फेस रिडिंग कॅमेरे त्याच्या माध्यमातून संशयास्पद व्यक्तींना एक वेगळं काढू शकतो किंवा रांगेत भाविक आल्यापासून तो मंदिरात आत दर्शन घेईपर्यंत किती वेळ लागतो आहे, तिथं दर्शन रांगेत शिथिलता कुठंपर्यंत येते ह्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त लवकर दर्शन कसं होईल हा AIच्या माध्यमातून आपण प्रयत्न ह्यावेळी करायचा निश्चित केलेला आहे। ड्रेस कोड संदर्भात काय समजू? आपण यावेळी पूर्वीच आवाहन केलेलं असल्याप्रमाणे आपल्या मंदिरात ड्रेस कोडचा आपण हे करतोय, आग्रह धरतोय। पारंपरिक वेशभूषेतच भाविकांनी दर्शनासाठी यावं। आपण मंदिरात एका श्रद्धेच्या ठिकाणी असतो आणि इतरांच्या श्रद्धा दुखावणार नाहीत या पद्धतीनं ड्रेस असावेत। ते स्कर्ट किंवा बरमुडा ह्या मिनीज असे स्लीवलेस ह्याचा इतर भाविकांना विरोध असतो, त्यामुळे त्यांच्या भावनांचा पण आदर करून आपण श्रद्धेच्या स्थानाचा आदर करावा असं मी त्यांना आवाहन करतो। काही दिवसातच खरं तर नवरात्र उत्सव येतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरामध्ये आता तयारीला सुरुवात झालेली आहे। त्या पद्धतीनं भाविकांनी सुद्धा सहकार्य करावं। साधारण 30 लाखाहून अधिक भाविक मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, त्यामुळे हा उत्सव अतिशय योग्य पद्धतीने व्हावा, नीट व्हावा आणि सुरक्षित व्हावा या दृष्टीनं अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सध्या यंत्रणा सज्ज झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।